चला तर मग आता आपण ना आज मस्तपैकी असा झणझणीत लाल मिरच्यांचा ठेचा इथे तयार करणार आहोत। त्यासाठी मी भरपूर अशा लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि जितक्या लाल मिरच्या घेतल्या त्याचा अर्धा आपण इथे लसूण घेतलेला आहे। तर मीठ टाकून आपल्याला इथे पाणी टाकून छान त्याचं असं बारीक पेस्ट तयार करायचं आहे। तर इथे मी ठेचा जो आहे तो दोन प्रकारचा तयार केलेला आहे। एक जो आहे काढून ठेवलाय तो साधा आहे आणि यात जे आहे ते मी अर्ध्या ह्याच्यामध्ये चिंच टाकून घेतलेली आहे। आंबट जो ठेचा असतो तो पण खूपच छान लागतो खायला। आणि जो उरलेला पाट्यावर जो ठेचा आहे तर त्याचं मी इथे पोळी टाकून असा मुठकुळा तयार करून घेतलेला आहे। कोणी मला असं वाटतंय असं खाल्लेलं सुद्धा असेल लहानपणी किंवा आजी किंवा आई असं बनवताना बघितलंही असेल की पाट्यावर जो ठेचा आपण करतो त्यावरती अशी पोळी भरवून त्याचा जो मुठकुळा तयार करून घेतात। तर फार छान लागते हे पण खायला। मला असं वाटते कोणीतरी खाल्लेलं असेलच। कुणी खाल्लेलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि खूप छान लागते खायला। तर इथे मी त्याचा मुठकुळा सुद्धा एक तयार करून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे मी तव्यावर तेल टाकून घेतलेलं आहे आणि ठेचा टाकून त्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे। आणि हा ठेचा जो आहे ना तो भरपूर दिवस टिकतो सुद्धा आणि उन्हाळ्यामध्ये भाजीपाला एवढा स्वस्त नसतो, महागच असतो आणि जेवायला सुद्धा फार इच्छा होत नसते। त्यामुळे असा ठेचा किंवा कैरी, लोणचे हे उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात खातात। तर हे बघा मस्तपैकी इथे असा ठेचा तयार आहे आणि पोळीसोबत खूपच छान। आणि पोळी जी आहे तिला तेल लावलेलं नसलं पाहिजे, खूपच छान लागते ती पोळी बघा। तर चला मग रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।